अरे दे मला तुझी ती टोपी, मी राजा बनवतो तुला. कथा उंदीर मामाची टोपी. एका गावात एक उंदीर मामा राहत होता. उंदीर मामा तसा लठ्ठ आणि गुबगुबीत होता, पण भारी रुबाबदार. एके दिवशी तो रस्त्यावरून मजेत चालला होता. चालता चालता त्याला रस्त्यावर काहीतरी दिसलं. अतिशय सुंदर रंगीबेरंगी रेशमी कापड होतं ते. कापड बघून उंदीर मामा जाम खुश झाला. त्याने विचार केला, अरे वा, किती छान कापड आहे. नुसतं फेकून देण्यापेक्षा आपण ह्याची एक मस्त टोपी शिवून घेऊयात, म्हणजे एकदम राजासारखा दिसेन मी. ते कापड थोडंसं मळलेलं होतं, त्यामुळे उंदीर मामा ते फडकं तोंडात घेऊन थेट धोब्याकडे गेला. उंदीर मामा त्याला रुबाबात म्हणाला, ए धोबी दादा, हे कापड बघ किती भारी आहे. मला हे स्वच्छ धुवून आणि इस्त्री करून दे बरं. धोबी कपडे धुण्यात व्यस्त होता. तो चिडून म्हणाला, ए चल जा इथून, मला काय उंदराचे कपडे धुवायला वेळ नाहीये. ठीक. उंदीर मामा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याने डोळे वटारले आणि आपला मोर्चा उघडला. तो एका तालात म्हणाला, रात्री बेरात्री येईल, माझी फौज मी आणीन, तुझे सगळे कपडे कुरतडून कुरतडून खाईन आणि तुला चांगलाच धडा शिकवीन. हे ऐकून धोबी घाबरला. त्याला वाटलं, हा उंदीर जर खरंच रात्री आला आणि लोकांचे कपडे कुरतडले तर माझं मोठं नुकसान होईल. धोबी नम्रपणे म्हणाला, नको रे बाबा, दे तुझं कापड. धोब्यानी ते कापड स्वच्छ धुवून आणि इस्त्री करून दिलं. स्वच्छ कापड घेऊन उंदीर मामा शिंप्यांकडे गेला. ए शिंपी दादा, मला कापडाची एक मस्त टोपी शिवून देणार आहे. शिंपी हसला आणि म्हणाला, काय उंदराची टोपी? चल पाळीतून. मला राजाचे कपडे शिवायचे. उंदीर मामाने आपली धमकी पुन्हा सुरू केली. रात्री बेरात्री येईन, माझी फौज आणीन, तुझे सगळे कपडे कुरतडून खाईन आणि तुला चांगलाच धडा शिकवीन. शिंपी पण घाबरला. त्याने उंदीर मामाला एकदम छान डोक्याला बसेल अशी टोपी शिवून दिली. टोपी छान होती, पण उंदीर मामाला ती अजून सजवायची होती. तो आता जरीवाल्याकडे गेला. जरीवाला देखील त्याला नाही म्हणाला. मग उंदीर मामाने त्याला देखील तीच धमकी दिली. रात्री बेरात्री येईन, माझी फौज आणीन, तुझे सगळे कपडे कुरतडून खाईन आणि तुला चांगलाच धडा शिकवीन. जरीवाल्याने देखील घाबरून त्याच्या टोपीला छान सोनेरी गोंडा आणि जरीची नक्षी लावून दिली. आता उंदीर मामानी ती जरीची टोपी आपल्या डोक्यावर घातली. तो आरशात बघून स्वतःवरच खुश झाला. आता उंदीर मामानी काय केलं माहिती का? त्यांनी 2 काड्या घेतल्या, एक रिकामी डबी घेतली आणि त्याचा ढोल बनवला. डोक्यावर टोपी, गळ्यात ढोल अडकवून उंदीर मामा ढोल वाजवत वाजवत दरबारात पोहोचला. राजा सिंहासनावर बसला होता आणि त्याच्या डोक्यावर एक साधा मुकुट होता. उंदीर मामा दरबाराच्या मध्यभागी उभा राहिला आणि ढोल वाजवत मोठ्याने म्हणाला, राजाची टोपी साधी सुधी, माझी टोपी जरीची. राजाची टोपी साधी सुधी, माझी टोपी जरीची. राजाला हे ऐकून भयंकर राग आला. एका उंदराने आपला अपमान करावा. राजाने शिपायांना आज्ञा दिली, शिपायांनो, पकडा त्या उंदराला आणि काढून घ्या त्याची ती टोपी. शिपायांनी पळत जाऊन उंदीर मामाची टोपी काढून घेतली आणि राजाला दिली. टोपी गेल्यावर उंदीर मामा रडेल असं राजाला वाटलं होतं, पण उंदीर मामा तर त्याहून हुशार निघाला. त्याने पुन्हा ढोल वाजवायला सुरुवात केली आणि आता तो दुसरं गाणं गायला लागला. ढुम ढुम ढुमा, ढुम ढुम ढुमा, राजा भिकारी, माझी टोपी राजाने घेतली. राजा भिकारी, माझी टोपी राजाने घेतली. आता मात्र राजाला स्वतःचीच लाज वाटली.
सगळा दरबार हसायला लागला. राजा मनात म्हणाला, अरे रे, एका उंदराच्या टोपीसाठी मी भिकारी ठरलो. राजाने वैतागून ती टोपी पुन्हा उंदीर मामाच्या अंगावर भिरकावली. ए, घे तुझी टोपी, चल चालता हो इथून. टोपी परत मिळताच उंदीर मामाने ती लगोलग डोक्यावर चढवली. तो राजाकडे बघून मिस्किनपणे म्हणाला. त्याने पुन्हा डोल वाजवायला सुरुवात केली आणि राजवाड्यातून बाहेर पडताना माझी तो म्हणाला, टोपी परत दिली मला, राजा मला घाबरला. माझी टोपी परत दिली मला. राजा हे बघतच राहिला. हा एवढासा उंदीर मामा आपली जरीची टोपी उडवत डौलाने चालत आपल्या घरी निघून गेला. या गोष्टीचं तात्पर्य काय? मित्रांनो, पाहिलीत उंदीर मामाची कमाल? शरीर कितीही लहान असो, जर तुमच्याकडे आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स आणि हुशारी असेल ना, तर तुम्ही मोठ्यात मोठ्या माणसालाही विचार करायला भाग पाडू शकता. म्हणूनच नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. आणि हो, गोष्ट कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या. अजून अशाच छान छान गोष्टी ऐकूयात आपण कथा या चॅनेलवर. आणि एक गोष्ट सांगायची राहिलीच, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.